मित्रांनो, आज एक काळजी घेण्यासारखी गोष्ट मुद्दाम सर्वांशी शेअर करावी या हेतूने आज तुमच्या भेटीस आलो आहे. काळजीपूर्वक ऐका आणि असं काही होत असेल तर नक्की थोडासा विचार करा. माझे एक वरिष्ठ मित्र, त्यांचं वय साधारण घटना घडली त्यावेळेस 53-54 वर्षाचं वय असावं त्यांचं. अचानकपणे त्यांना कधी बसल्या बसल्या चक्कर येऊ लागली, कधी कोणाशी बोलत उभा असताना 1-2 फूट पुढे असं ढकलल्यासारखं वाटणं, फेकलं गेल्यासारखी भावना होणं आणि अगदी वारंवार चक्कर येणं सुरू झालं. अर्थातच माणसाची थोडीशी घाबरगुंडी उडते आणि तो डॉक्टरकडे जातो. तसा हा माझा मित्र, तोही त्याच्या फॅमिली डॉक्टरकडे गेला. फॅमिली डॉक्टरला तसं पाहिलं तर इतिहास थोडा माहीत असतो. त्यावरून त्यांनी जुजबी काही औषधोपचार केले. तात्पुरतं बरं वाटलं आणि पुन्हा हाच प्रकार सुरू झाला आणि तो अखंड सुरू राहतोय अशी लक्षणं दिसायला लागली. मनातून बेचैन झाला. मोठे उपचार घेऊ शकत नाही अशी परिस्थिती. घरात सांगितलं तर सगळेच काळजी करायला लागतील आणि घरात जर कोणाच्या समोर असं चक्कर येण्याचा प्रकार घडला तर तो लपवण्याचा प्रयत्न केला. असं करत 2.5-3 वर्ष गेली आणि रुटीन त्याचं आहे तसंच सुरू होतं. म्हणजे आपल्याला फारसं काही झालं नाही असं म्हणून सामान्य माणसं जे काही दुर्लक्ष करतात तब्येतीकडं, तसाच काहीसा प्रकार. शेवटी पैशाचं नाटक करता येत नाही ना. तो तरी आणणार कुठून पैसे? साधे साधे इलाज करत त्याने प्रयत्न केला पण अपयश. आणि एकदा असाच साधारण 300-350 किलोमीटरच्या प्रवासासाठी एस टीमध्ये बसला. एस टीत बसल्यानंतर शेजारी एक व्यक्ती आली. थोड्याफार गप्पा झाल्या आणि अचानकपणे हा टेकून बसलेला पुढे फेकल्यासारखा झाला. हात धरले समोरच्या सीटच्या दांडीला आणि स्वतःला सावरलं. असंच पुन्हा त्याला 15 मिनिटांनी झालं आणि शेजारचा व्यक्ती सावध झाला. त्याला थोडंफार काहीतरी यामधलं ज्ञान होतं किंवा अनुभव होता. त्याने चौकशी सुरू केली. कधीपासून त्रास आहे तुम्हाला? मग तुम्ही काय काम करता? मग तुम्ही आत्तापर्यंत कोणाकोणाला दाखवलं? वगैरे वगैरे चौकशी करता त्याने एक प्रश्न विचारला. घरामध्ये आई वडील आहेत का? नॅचरली त्या मित्राचे आई वडील आधीच गेले होते, त्यामुळं तो बोलला नाही आहेत. तुम्हाला तुमचं बालपण आठवतं का? हा त्याने एक पुढचा प्रश्न टाकला. तो म्हणला आता सगळंच नाही आठवत, तरी तुम्ही कोणत्या रेफरन्सनी विचारताय? असा प्रश्न टाकल्यावर त्यांनी सांगितलं, लहानपणी कधी तुम्ही स्वतः कुठेतरी खेळताना डोक्याला काही दुखापत झाली, कुठून असा पडला तुम्ही एखाद्या भिंतीवरून, जिन्यावरून आणि डोक्याला दुखापत झाली, अशी काही धूसर आठवण आहे का तुमची? तो मित्र चपापला. कारण वय वर्ष 7 त्यावेळेस तो जिन्यावरून पडला होता आणि डोक्याला मोठा मार लागला होता. घरामध्ये 3 बहिणी आणि त्याचं संगोपन करणारे वडील एकटेच कमावणारे. म्हणजे स्वतःचं आणि इतर 5 माणसांची पोटं भागवायची
असा तो जुना काळ. त्यावेळेस दवाखान्यात नेऊ शकले नाही आणि घरगुती इलाज, हळद लावणं, डोक्याला जिथे जखम झाली आहे तिथे हळदीचा लेप लावणं, असे उपचार 2-3 दिवस केले आणि ती डोक्याची जी बाजू होती जखम झालेली ती भरून तर निघाली, परंतु तिथली कातडी पातळ राहिली. म्हणजे त्या मित्राला आत्ता जाणवलं हा प्रश्न विचारल्यावर की एका ठराविक ठिकाणी जिथं जखम झाली होती तिथून मला कंगवा फिरवताना सुद्धा दुखतं आणि मी काळजीपूर्वक कंगवा हळूवारपणे फिरवतो. बरोबर त्या माणसाने ती गोष्ट पकडली आणि त्याला एकच सल्ला दिला. तुम्हाला हा जो चक्कर येण्याचा आजार तुम्ही समजताय तो तुम्ही केसांमध्ये लावणाऱ्या डायचा एक फार मोठा दुष्परिणाम आहे. त्या डायमध्ये असलेले केमिकल्स तुमच्या या पातळ झालेल्या डोक्याच्या स्किनमधून त्याचे कण आतमध्ये जात आहेत. तुम्ही एवढाच इलाज करून बघा, डाय लावणं बंद करा. नाहीतरी आता तुमचं वय 54 आहे, आता कुठं तुम्हाला मुली बघायला जायचं आहे, अशी त्यांनी थोडीशी विनोदाची पखरण पण केली हा सल्ला देता देता. आणि मित्रांनो, त्या माझ्या मित्राने त्या व्यक्तीचा सल्ला मानला, कारण त्यालाही ते जाणवलं, अरेच्छा, आपल्याला लहानपणी इथे इथे जखम झाली होती डोक्याला आणि आज आपण तिथं कंगवासुद्धा लागू देत नाही, तर मग नक्कीच तिथून हे कण झिरपत आत जात असतील. मग डाय बदलण्यापेक्षा त्यांनी डाय वापरणं बंद केलं आणि 6 महिन्यात त्याला स्वतःच्या प्रकृतीत जे काही घडत होतं, फेकलं जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होणं, चक्कर येणं, अचानक उभारलेलं असताना गप्पा मारत 1-2 पावलं पुढं सरकणं तो व्यक्ती आणि स्वतःला सावरणं, हे सगळे प्रकार 6 महिन्यात बंद झाले. म्हणजेच थोडंसं तुम्हाला जर काही झालं तर आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. तुमच्या घरात बुजुर्ग असतील तर त्यांना असं काही विचारता आलं पाहिजे की लहानपणी मला जे आठवत नाही असं काही माझ्या बाबतीत घडलं होतं का, आणि मग त्या दृष्टिकोनातनं फक्त काळजी जरी घेतली तरी औषधांची गरज भासणार नाही. उगाचच मोठ्या ट्रीटमेंटमध्ये त्या चक्रव्यूहात अडकायला होणार नाही आपल्याला. म्हणून मला आवडला हा किस्सा आणि लोकांना जागृत करण्यासाठी अतिशय उत्तम किस्सा वाटतो. कारण आजकाल काय 20-22 वर्षाला सुद्धा मेहंदी लावणं आणि डाय लावणं सुरू होतं आहे मुलांचं मुलींचं. निकृष्ट अन्न पोटात गेल्यानंतर पहिला सिग्नल मिळतो तो केस पांढरे होण्यापासून, आणि नंतर मग शारीरिक क्षमता कमी होणं, प्रोटीन्स तुमच्या अंगात कमी जाणं वगैरे वगैरे प्रकार, अशक्तपणा, डोळ्यावर झापड येणं, असे प्रकार नंतर हळूहळू सुरू होतात मुलांना मुलींना. अशा पार्श्वभूमीवर हा माझ्या मित्राचा किस्सा खास तुमच्या हृदयापर्यंत. चला एकमेकांची काळजी घेऊया आणि एकमेकांचे अनुभव असेच एकमेकांसोबत शेअर करत सावधानतेने मिळालेलं आयुष्य सुंदररित्या जगण्याचा प्रयत्न करूया.